घटना अतिशय दुर्दैवी आहे। जी 12 वर्षाची शालेय विद्यार्थिनी आहे, तिच्यावरती शाळा सुटल्यानंतर घरी जात असताना पत्ता विचारायच्या बहाण्याने एकाने तिला थांबवून तिच्यावरती ॲसिडचा हल्ला केला आहे। ही घटना घडल्यानंतर ज्यावेळेस मला समजल्यानंतर तत्काळ पोलीस प्रशासनाला सूचना दिल्या होत्या। सर्वात प्रथम आपण त्या मुलीवरती जे ॲसिडचं हे झालं आहे तर त्या संदर्भात तिला हॉस्पिटलची सुविधा मिळाली पाहिजे यासाठी प्रयत्न केले आणि आता ती उपचारासाठी प्रवरानगर येथील PMT हॉस्पिटलला आहे आणि डॉक्टरांशी बी चर्चा झाली आहे। पोलीस अधिकारी ॲडिशनल SP वगैरे सर्व तिथं गेले, त्यांच्याशी चर्चा झाली आहे। त्या कुटुंबाच्या सदस्यांशी बी चर्चा झाली असून मुलीची आता ती स्थिर आहे। परंतु ही जी घटना घडली, असे जे विकृत आहेत या विकृतांवरती कठोर कारवाई करण्याच्या शोधून सूचना पोलीस प्रशासनाला दिल्यात। आत्ता सभागृहामध्ये सुद्धा मी शासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर आपल्या महिला बालकल्याण मंत्री तटकरे ताई यांनी सुद्धा त्या संदर्भाची दखल घेऊन त्या बाबतीत त्या मुलीच्या उपचारासाठी तिला जी काही भविष्यात आर्थिक मदतीची गरज पडणार आहे ती मदत करण्यासंदर्भात सुद्धा सभागृहामध्ये सांगितलेलं आहे। तसं निवेदन त्यांनी केलेलं आहे। त्यामुळं आत्ता सुद्धा मी पुन्हा बाहेर आल्यानंतर पोलिसांशी बोललोय, तर जे संशयित म्हणून काही जण आहेत तर त्यांच्या सुद्धा तपास चालू आहे। लवकरच ते आरोपी शोधून त्याच्यावरती कठोर कारवाई केली जाईल। आता हा ग्रामीण भागामध्ये वडगावपान एक गाव आहे, तर त्या गावात शाळा सुटल्यानंतर घरी जाताना ओढ्याच्या तिथल्या अशा सुनसान एरिया असतो। ग्रामीण भागामध्ये शक्यतो CCTV नाही, परंतु पोलीस तपास करताना आजूबाजूचे CCTV वगैरे रस्त्याच्या लगतचे जिथं असतील ते तपासून घेत आहेत।